तुमच्या सर्वांचं मी स्वागत करतो. उद्योजक अकॅडमीच्या ह्या वेबिनारमध्ये मी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. ज्यांनी उद्योजक अकॅडमीच्या ह्या वेबसाईटला व्हिजिट केली नसेल त्यांनी ह्या वेबसाईटला जरूर व्हिजिट करा. ह्या वेबसाईटवरती विविध प्रकारचे ब्लॉग आणि माहिती ही फ्री उपलब्ध आहे. तुम्ही जा आणि तिथे फ्री रजिस्टर करा. मित्रांनो, आज ह्या वेबिनारमध्ये आपण शिकणार आहोत की तुमची स्वतःची अकाउंटिंग आणि टॅक्सेशन फर्म सुरू करण्यासाठी काय काय कसली रिक्वायरमेंट आहे आणि सुरुवातीला आपण कस्टमर कसे मिळवायचे याच्यामध्ये डिटेलमध्ये आपण चर्चा करणार आहोत की अकाउंटिंग आणि टॅक्स फर्म सुरू करण्यासाठी कसली गरज असते आणि सुरुवातीला कोणते कस्टमर कसे मिळवायचे. मित्रांनो, मध्ये तुम्ही मला डिस्टर्ब करू नका. क्वेश्चन अँड आन्सर काही असतील तर ते आपण सर्वात शेवटी घेणार आहोत. आणि सर्वांना विनंती आहे की तुम्हाला जर माझी स्क्रीन दिसत नसेल किंवा आवाज येत नसेल तर तुम्ही मीटिंग लीव्ह करून परत रिजॉईन करा, कारण माझं ऑफिसला आहे मी आणि माझं एकदम पॉवरफुल ब्रॉडबँड आहे. मित्रांनो, तुमची स्वतःची अकाउंट आणि टॅक्सेशन फर्म सुरू करण्यासाठी तुम्हाला कमीत कमी ॲटलिस्ट बीकॉमची डिग्री तरी आवश्यक आहे, कारण बीकॉम ही कॉमर्स क्षेत्रातली मिनिमम डिग्री आहे. आणि तुम्हाला जेव्हा स्वतःची अकाउंटिंग आणि टॅक्सेशन फर्म सुरू करायची आहे तर तुमच्या ब्रँडिंगसाठी, तुमच्या ॲडव्हर्टाइजमेंटसाठी, तुमच्या मार्केटिंगसाठी कमीत कमी तुमच्याकडे बीकॉम तरी डिग्री असणं आवश्यक आहे. दुसरं महत्वाचं की तुम्हाला अकाउंटिंग आणि टॅक्सेशन फर्म सुरू करायची आहे तर बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर काय पाहिजे तुम्हाला, तर तुमच्याकडे ॲटलिस्ट 1 PC किंवा एक लॅपटॉप तरी पाहिजे. तुमच्याकडे टॅली सॉफ्टवेअर तरी पाहिजे. टॅली सॉफ्टवेअर हे अकाउंटिंगसाठी जगामध्ये सर्वात जास्त यूज केलं जाणारं सॉफ्टवेअर आहे. याच्यामध्ये तुम्ही त्याची लायसन कॉपी पण बाय करू शकता किंवा तुमच्याकडे सध्या जर पैसे नसतील तर फ्रीमध्ये तुम्हाला याची पायरेटेड कॉपी सुद्धा अवेलेबल आहे. परंतु मी सजेस्ट करणार नाही की तुम्ही पायरेटेड कॉपी वापरा. शक्यतो लायसन्स कॉपी असेल तर पुढे काही लीगल मॅटर होत नाही. मध्ये टॅलीकडनं काही जे काही पायरेटेड टॅली वापरत होते त्यांच्याकडे लीगल ऍक्शन पण घेण्यात आली होती. तर शक्यतो तुम्ही टॅलीची लायसन कॉपी वापरा. नंतर सर्वात महत्वाचं, तुम्हाला अकाउंटिंग, डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स याचं प्रॅक्टिकल नॉलेज असणं गरजेचं आहे. आणि प्रॅक्टिकल नॉलेज तुम्हाला काही कॉलेजच्या शिक्षणातून मिळत नाही. कॉलेजच्या एज्युकेशन मधून तुम्हाला फक्त बुक नॉलेज मिळतं, म्हणून प्रॅक्टिकल नॉलेज सुद्धा घेणं गरजेचं आहे. नंतर सर्वात महत्वाचं, रजिस्ट्रेशन विथ इन्कम टॅक्स ऑफिस. म्हणजे जर तुम्हाला इन्कम टॅक्स ऑफिसरकडे पर्सनल अपीयर व्हायचं असेल एखाद्या केस संदर्भात तर तुम्हाला इन्कम टॅक्स ऑफिसचं रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे. ते रजिस्ट्रेशन कसं करायचं ते आपण पुढे डिस्कस करणार आहोत. आणि जर तुम्हाला जीएसटी मध्ये प्रॅक्टिस करायची असेल तर जीएसटी प्रॅक्टिशनर म्हणून तुम्हाला जीएसटी डिपार्टमेंटकडे रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. इन्कम टॅक्स साठी तुम्हाला जर इन्कम टॅक्स ऑफिसरकडे पर्सनल अपीयर व्हायचं असेल तुमच्या क्लायंटच्या बिहाफ किंवा तुमच्या क्लायंटसाठी, तरच तुम्हाला
त्याचं रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. इतर केसमध्ये तुम्हाला त्याचं रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही. नंतर व्हॉट रिक्वायर्ड टू स्टार्ट युअर ओन अकाउंट अँड टॅक्सेशन फर्म. फक्त तुम्हाला जर अकाउंट रायटिंग मध्ये जर करिअर करायचं असेल तर तुम्हाला कुठल्याही रजिस्ट्रेशनची गरज नाही. जसं मी अगोदर डिस्कस केलं की तुमच्याकडे एक पीसी पाहिजे, टॅली सॉफ्टवेअर पाहिजे आणि अकाउंटिंगचं प्रॅक्टिकल नॉलेज पाहिजे. फक्त तुम्हाला अकाउंट रायटिंग करायचं असेल तर तुम्हाला कुठल्याही रजिस्ट्रेशनची गरज नाही. नंतर तुम्हाला लोकांचे इन्कम टॅक्स रिटर्न भरायचे असतील तरी तुम्हाला कुठलंही रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही. फक्त रजिस्ट्रेशन इन्कम टॅक्ससाठी केव्हा आहे की जेव्हा तुम्हाला त्या इन्कम टॅक्स ऑफिसरकडे एखाद्या नोटीस आली त्याची आणि तुम्हाला तुमच्या क्लायंटच्या वतीने, तुमच्या कस्टमरच्या वतीने जर पर्सनल अपिअर व्हायचं असेल तर तुम्हाला टॅक्स प्रॅक्टिशनर म्हणून इन्कम टॅक्सकडे रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. त्याची प्रोसिजर आपण आता ह्या वेबिनारमध्ये पुढे बघणार आहोत. परंतु इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी तुम्हाला कशाच्याही रजिस्ट्रेशनची गरज नाही. तुमच्याकडे इन्कम टॅक्सचा लॉग इन आयडी आणि पासवर्ड असेल तुमच्या कस्टमरचा, तुमच्या क्लायंटचा, तर तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न दुसऱ्यांचे भरू शकता. आणि जीएसटी रजिस्ट्रेशन आणि जीएसटी मध्ये रिटर्न भरण्यासाठी तुम्हाला जीएसटी प्रॅक्टिशनर म्हणून रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. तुमचं जीएसटी प्रॅक्टिशनर रजिस्ट्रेशन नसेल तर तुम्हाला तुमच्या क्लायंटच्या वतीने जीएसटी मध्ये प्रॅक्टिस करता येत नाही. तर ते जीएसटी रजिस्ट्रेशन पण कसं करायचं ते पण आपण ह्या वेबिनारमध्ये पुढे बघणार आहोत. सर्वात प्रथम आपण जीएसटी प्रॅक्टिशनरचं रजिस्ट्रेशन कसं करायचं ते आपण बघणार आहोत. तर ह्या दोन महत्वाच्या साईट तुम्ही लिहून घ्या. त्या साईटवरती पण आपण आता प्रॅक्टिकली जाणार आहे. पहिली साईट आहे www.gst.gov.in आणि दुसरी साईट आहे ही जी साईट आहे ही जीएसटीची वेबसाईट आहे आणि ही जी साईट आहे www.nacin.gov.in ही नॅशनल अकॅडमी फॉर कस्टम, इनडायरेक्ट टॅक्स आणि नार्कोटिक्स याची ती वेबसाईट आहे. आणि ही वेबसाईट जे काही तुमचं जीएसटी प्रॅक्टिशनरचं रजिस्ट्रेशन आहे त्याच्यासाठी एक्झाम कंडक्ट करण्याचं काम ही अकॅडमी करते. तर तिची ही वेबसाईट आहे. आणि वरची जी वेबसाईट आहे जिथं तुम्हाला जीएसटी प्रॅक्टिशनर म्हणून टेम्पररी रजिस्ट्रेशन करायचं आहे ती वेबसाईट आहे. आणि ही खालची वेबसाईट जी आहे ही जी अकॅडमी आहे ही त्या एक्झाम जीएसटी प्रॅक्टिशनरच्या एक्झाम कंडक्ट करण्याचं काम करते. तर त्या दोन्ही वेबसाईटवरती आता आपण जाणार आहोत. मी आता साईट ओपन केलेली आहे. ती सर्वांना दिसते का? दिसत असेल तर यस टाईप करा. मी आता एक वेबसाईट ओपन केली आहे जीएसटीची. ती दिसते सर्वांना? ओके. तर मी जी तुम्हाला अगोदर साईट सांगत होतो की gst.gov.in ही ती वेबसाईट मी आता ओपन केलेली आहे.
आणि ही साईट ओपन झाल्यानंतर इथे सर्व्हिसेसमध्ये तुम्हाला जायचं आहे आणि सर्व्हिसेसमध्ये इथे रजिस्ट्रेशनमध्ये न्यू रजिस्ट्रेशनमध्ये तुम्हाला जायचं आहे. या न्यू रजिस्ट्रेशनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ही एक विंडो ओपन होते. इथे न्यू रजिस्ट्रेशन आहे आणि इथे आय एम सिलेक्ट केल्यानंतर इथे क्लिक केल्यानंतर इथे जीएसटी प्रॅक्टिशनर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि ते क्लिक केल्यानंतर इथे वरती जीएसटी प्रॅक्टिशनर येतं. तिथे सिलेक्ट मध्ये गेल्यानंतर आपला जो काही स्टेट आहे महाराष्ट्र तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे आणि नंतर इथे तुमचं नाव टाकायचं आहे, तुमचा पॅन नंबर टाकायचा आहे. म्हणजे इथे रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला तुमचा पॅन नंबर असणं गरजेचं आहे. नंतर इथे तुमचा मेल आयडी टाकायचा आहे, इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि हा मेल आयडी आणि हा मोबाईल नंबर टाकल्यानंतर याच्यावरती तुम्हाला एक मेलवरती ओटीपी येतो आणि दुसरा मोबाईलवरती ओटीपी येतो. ते ओटीपी आल्यानंतर ते तुम्हाला तिथे टाईप करायचे आहे आणि ते टाईप केल्यानंतर इथे हे जे काही कॅरेक्टर तुमच्या इथे येतं 9857 जे काही दिसतं ते तुम्ही इथे टाईप करायचं आहे आणि इथे प्रोसीड म्हणायचं आहे. हे डिटेल्स टाकल्यानंतर तुम्ही एका रजिस्ट्रेशन फॉर्म वरती जाता. तो रजिस्ट्रेशन फॉर्म काय आहे तो मी तुम्हाला ऑलरेडी डाउनलोड केलेला आहे. तो तुम्हाला मी इथे दाखवतो. पण तुम्ही हे सर्व तुमचे डिटेल्स टाकल्यानंतर तुमचं इथे न्यू रजिस्ट्रेशन मध्ये जाऊन इथे सिलेक्ट करायचं आहे की जीएसटी प्रॅक्टिशनर. म्हणजे तुम्हाला तुमचं जीएसटी प्रॅक्टिशनर म्हणून रजिस्ट्रेशन ह्या साईटवरती करायचं आहे. ते सिलेक्ट केल्यानंतर आपलं स्टेट, आपला डिस्ट्रिक्ट इथे टाकायचा आहे. समजा पुणे असेल तर पुणे इथे टाकायचा आहे किंवा जो काय आपला डिस्ट्रिक्ट असेल तो. नंतर इथे तुमचं नाव टाकायचं आहे, तुमचा पॅन नंबर टाकायचा आहे. पॅन नंबर इथे कंपल्सरी आहे. तुमचा पॅन नंबर नसेल तर तुम्ही अगोदर तुमचा पॅन नंबर काढून घ्यायचा आहे. इथे तुमचा ईमेल आयडी टाकायचा आहे आणि इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे. हा ईमेल आयडी आणि मोबाईल वरती ओटीपी जातो. ते दोन्ही ओटीपी इथे एंटर करायचे आहे तुम्हाला आणि नंतर हे जे खाली कॅरेक्टर दिसतात ते तुम्हाला इथे टाईप करायचे आहे. जसं 9857 जे इथं मला दिसतंय 96 तसं जे काही तुमची स्क्रीन ओपन झाल्यानंतर इथे जे येईल ते तिथे टाईप करायचं आहे आणि प्रोसीड म्हणायचं आहे. प्रोसीड म्हटल्यानंतर एक फॉर्म तिथे जनरेट होतो. तो फॉर्म तुम्हाला भरायचा आहे आणि तो फॉर्म तुम्हाला सबमिट करायचा आहे. तर तो फॉर्म काय आहे तो तुम्ही मला दाखवतो. हा तो फॉर्म तिथे ओपन होतो. हा फॉर्म सर्वांना दिसतोय. जीएसटी पीसीटी 1 म्हणून हा फॉर्म आहे. हा दिसतोय सर्वांना. हा तो जीएसटी पीसीटी 1 फॉर्म आहे. ऍप्लिकेशन फॉर एनरोलमेंट ॲज गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स प्रॅक्टिशनर असा तो फॉर्म आहे. त्या फॉर्म मध्ये ओपन झाल्यानंतर इथं तुमचं स्टेट असतं जे तुम्ही सिलेक्ट केलेलं आहे ते, तुमचा डिस्ट्रिक्ट असतो. नंतर नेम ऑफ द गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स प्रॅक्टिशनर म्हणजे तुमच्या पॅन वरती जो नाव असतो ते इथं येतं. तुमचा पॅन नंबर येतो, तुमचा ईमेल ऍड्रेस येतो आणि तुमचा मोबाईल नंबर येतो. म्हणजे जे तुम्ही पहिल्या विंडोमध्ये फिलअप केलं होतं
ते डिटेल्स इथं वरती अपेअर होतात. नंतर पार्ट बी मध्ये एनरोलिंग अथॉरिटी, इथे तुम्हाला एनरोलिंग अथॉरिटी सेंट्रल आणि स्टेट दोन्ही टिक करायचं आहे. म्हणजे सेंट्रल आणि तुमच्या स्टेट दोन्हीसाठी तुमचं रजिस्ट्रेशन होतं. इथं तुमचं स्टेट येईल ते टाईप करायचं आहे. डेट ऑफ ऍप्लिकेशन तिथे लगेच येते, ज्या दिवशी तुम्ही रजिस्ट्रेशन करता ती डेट इथं येते. आणि एनरोलमेंट सॉर्ट ॲज म्हणजे तुम्ही काय म्हणून एनरोल करणार आहे त्याची लिस्ट इथे येते. आता जे सीए आहे ते सीए सिलेक्ट करतील, जे कंपनी सेक्रेटरी आहे ते कंपनी सेक्रेटरी सिलेक्ट करतील. इथं तुमचं क्वालिफिकेशन टाकायचं आहे, म्हणजे टिक करायचं आहे. जर तुम्ही, आणि सर्वात मिनिमम क्वालिफिकेशन मी जे सुरुवातीला सांगितलं बीकॉम, तर इथे तुम्हाला ग्रॅज्युएट ऑर पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन कॉमर्स असं टिक करायचं आहे. म्हणजे तुम्ही बीकॉम एमकॉम असेल तर इथे टिक करायचं आहे. रिटायर गव्हर्नमेंट ऑफिसर असेल तर इथे टिक करायचं आहे. नंतर फॉरेन युनिव्हर्सिटीची काही डिग्री असेल तर इथे टिक करायचं आहे. परंतु सर्वात जे सर्वांना कॉमन लागू होईल ते ग्रॅज्युएट ऑर पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन कॉमर्स, म्हणजे 5 नंबर मध्ये तुम्हाला हे टिक करायचं आहे. नंतर खाली मेंबरशिप नंबर विचारतो. इथे जे सीए, कंपनी सेक्रेटरी, कॉस्ट अकाउंटंट, ऍडव्होकेट यांचा जो काही रजिस्ट्रेशन नंबर आहे तो इथे टाईप करायचा आहे. जे बीकॉम किंवा एमकॉम असतील त्यांनी इथं काही टाकलं नाही तरी चालतं. किंवा इथे तुमचा बीकॉमचा रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटचा रजिस्ट्रेशन नंबर जरी टाकला बीकॉम एमकॉमचा तरी तो चालतो. इथे ज्यांचं सीएचं मेंबरशिप नंबर आहे ते डिटेल्स आहे. इथे तुम्हाला काही टाईप करायची गरज नाही. हे सगळे ज्यांचे रजिस्ट्रेशन नंबर आहे, म्हणजे तुम्ही सीए असाल, कंपनी सेक्रेटरी असाल, ऍडव्होकेट असाल, हे त्यांच्यासाठी आहे. हे जर गव्हर्नमेंटचा एम्प्लॉईला पण जीएसटी प्रॅक्टिशनर म्हणून रजिस्ट्रेशन करता येतं, त्यांच्यासाठी हे आहे. बीकॉम एमकॉम साठी हे पुढचे डिटेल्स भरण्याची गरज नाही. नंतर इथे ऍप्लिकंटचे डिटेल्स तुम्हाला टाकायचं आहे. तुमचं फुल नेम ऍज पर पॅन नंबर ते टाकायचं आहे. इथं फादर्स नेम टाकायचं आहे. इथं डेट ऑफ बर्थ टाकायचे आहे. इथे तुमचा फोटो अपलोड होतो, तिथे अपलोड होण्याचं ऑप्शन असतं. तिथे तुमचा एक फोटो ऑलरेडी तुम्ही तुमच्या पीसी वरती किंवा मोबाईल वरती स्कॅन करून ठेवायचा आहे, पासपोर्ट फोटो. तो इथे तुम्हाला एक विंडो येते, तिथे तो तुम्हाला अपलोड करायचा आहे. तुमचं जेंडर मेल फिमेल इथे टाकायचं आहे. इथे आधार नंबर तुमचा टाकायचा आहे, तो ऑप्शनल आहे, तुम्ही नाही टाकला तरी टाकू चालू शकतं. इथे सुरुवातीच्या पहिल्या विंडोमध्ये जे आपण टाकलेला आहे पॅन आणि मोबाईल नंबर, तो प्रीफिल्ड फॉर्म ए म्हणजे पहिला जी स्टेप मी तुम्हाला सांगितली होती तिथे हे ऑलरेडी टाकल्यानंतर इथे अपिअर होतं. तुमचा इथे लँडलाईन नंबर टाकायचा आहे. नंतर ईमेल आयडी ऑलरेडी तुम्ही पहिल्या ज्या स्टेपमध्ये टाकला आहे तो इथे अपिअर होतो. नंतर इथे तुमचा प्रोफेशनल ऍड्रेस टाकायचा आहे. प्रोफेशनल ऍड्रेस म्हणजे तुमचा ऑफिसचा ऍड्रेस. इथे सुरुवातीला जसं मी सांगितलं की तुमची टॅक्स आणि अकाउंटिंग फर्म चालू करण्यासाठी फार तुम्हाला खर्च करायची गरज नाही. तुम्ही तुमचं ऑफिस घरून सुद्धा सध्या ऑपरेट करू शकता. तर इथे जरी प्रोफेशनल ऍड्रेस विचारला असेल
तरी तुम्ही घरचा सुद्धा ऍड्रेस देऊ शकता. तुम्हाला जर सेपरेट ऑफिस नसेल तर तुम्ही इथे तुमचा घरचा ऍड्रेस सुद्धा प्रोफेशनल ऍड्रेस म्हणून देऊ शकता. इथे बिल्डिंगचं नाव, फ्लोअर, बिल्डिंगचं नाव, रोड, नंतर विलेज, डिस्ट्रिक्ट, स्टेट, पिन कोड, नंतर इथे तुमचं क्वालिफिकेशन द्यायचं आहे. जसं आता एकाने विचारले डिटेल चालेल का, तर डिटेल पण चालेल. इथे तुमचं जे काही क्वालिफिकेशन असेल, बीकॉम, एमकॉम, डिटेल ते द्यायचं आहे. नंतर इथे क्वालिफाईंग डिग्री जी आहे ते तुमची द्यायची आहे. नंतर ज्या युनिव्हर्सिटीकडनं तुमची डिग्री आहे त्या युनिव्हर्सिटीचं नाव इथे द्यायचं आहे आणि खाली हा व्हेरिफिकेशन फॉर्म असतो. इथे प्लेस आणि तुमचं नाव ऑलरेडी आलेलं असतं. नंतर सर्वात महत्वाचं, हा फॉर्म भरून झाल्यानंतर अपलोड करण्यासाठी तुम्हाला DSC किंवा ई साईनची गरज आहे किंवा EVC ची गरज आहे. तर इथे तुम्हाला डिजिटल साईन जरी नसली, ई साईन जरी नसलं तरी EVC तुम्हाला जनरेट करता येतो. हा EVC म्हणजे तुमच्या मेलवरती आणि आधारला जो मोबाईल नंबर अटॅच आहे तिथे तुम्हाला एक OTP येतो. तो OTP इथे टाकल्यानंतर हे इलेक्ट्रॉनिक व्हेरिफिकेशन होतं आणि ते झाल्यानंतर हा फॉर्म त्या वेबसाईटवरती अपलोड होतो. EVC म्हणजे इलेक्ट्रॉनिक व्हेरिफिकेशन कोड. हा कोड म्हणजे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आधारशी लिंक करायचा आहे. सर्वात महत्वाचं हे पहिले लक्षात ठेवा की जो तुम्ही मोबाईल नंबर टाकाल तो तुमच्या आधारशी लिंक असलेला असला पाहिजे. तो जर लिंक नसेल तर अगोदर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर तुमच्या आधार नंबरला लिंक करा. कारण हे EVC व्हेरिफिकेशन आधार लिंकच्या मोबाईलला जो OTP येतो त्यानुसार होतं आणि तो OTP आल्यानंतर इथे तो टाईप केल्यानंतर हे EVC होतं आणि हा फॉर्म इथे अपलोड होतो आणि अपलोड झाल्यानंतर तुम्हाला ही इलेक्ट्रॉनिकली ई अॅक्नॉलेजमेंट येते. त्याच्यामध्ये हे सर्व डिटेल्स त्या ई अॅक्नॉलेजमेंट वरती तुम्हाला आलेले असतात. ते तुम्ही इथे सेव्ह करू शकता. त्याच्यामध्ये हे डिटेल्स अॅक्नॉलेजमेंट येतात. ऍप्लिकेशन रेफरन्स नंबर, नंतर युअर ऍप्लिकेशन फाईल सक्सेसफुली असा मेसेज येतो. नंतर तुमचं नाव येतं, फॉर्म नंबर येतो, डिस्क्रिप्शन येतं, डेट ऑफ फिलिंग येते, टाइम येतो त्याच्यावरती कधी तुम्ही फिल केलं. नंतर ज्युरिडिक्शन येतं, स्टेट ज्युरिडिक्शन येतं, फाईल्ड बाय म्हणजे कोणी तुम्ही फाईल केलं तुमचं नाव येतं आणि सर्वात महत्वाचं हा टेम्पररी रेफरन्स नंबर येतो. हे लक्षात ठेवा महत्वाचं सर्वांनी की हा टेम्पररी रेफरन्स नंबर पुढे तुम्हाला तुमचं ऍप्लिकेशन ट्रॅक करण्यासाठी खूप महत्वाचा आहे. हा TRN नंबर तुम्ही व्यवस्थित लिहून घ्यायचा आहे किंवा ही अॅक्नॉलेजमेंट तुम्ही सेव्ह करून घ्यायची आहे. त्याची प्रिंट पण तुम्ही काढून ठेवायची आहे आणि हा TRN पुढे तुमचं ऍप्लिकेशन ट्रॅक करण्यासाठी महत्वाचा आहे. इथं खाली दिलेलं आहे, द स्टेटस ऑफ द ऍप्लिकंट कॅन बी व्ह्यूड थ्रू ट्रॅक ऍप्लिकेशन स्टेटस. म्हणजे हा जो TRN नंबर आहे त्यानुसार तिथे तुमचं ऍप्लिकेशन ट्रॅक होतं. तर ह्या 2 स्टेपमध्ये तुम्हाला हा तुमचा फॉर्म तिथे GST प्रॅक्टिशनर म्हणून अपलोड करायचा आहे. याच्यामध्ये जर कुणाला काही क्वेरी असेल तर तुम्ही आत्ताच लगेच चॅट बॉक्समध्ये टाका. ही जी 2 स्टेप बघितली आपण, पहिली स्टेप जो पहिला फॉर्म आहे तो आणि हा जो दुसरा फॉर्म आहे तो, याच्यामध्ये जर कुणाला काही शंका असेल, क्वेरी असेल तर आत्ताच टाका. काही क्वेरी असेल तर नो डाऊट असं टाका.
सर्वांनी कॉमेंट टाका चॅट बॉक्स मध्ये. आपण एका वेळेस एकच रजिस्ट्रेशन करू शकतो, कारण प्रत्येकाला एकच आधार नंबर आहे. त्या आधार नंबर वरती तुमचं ईव्हीसी होतं, त्याच्यामुळे एकाला एकदाच ऍप्लिकेशन करता येईल. प्रॅक्टिस सुरू करायच्या आधीच हे रजिस्ट्रेशन करायचं आहे. तुम्हाला जीएसटी मध्ये जर लोकांचे जीएसटी रिटर्न भरायचे आहे, तर तुम्हाला हे रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे. हे फक्त मी जीएसटी प्रॅक्टिशनरचं बोलत आहे. आयटी साठी वेगळी प्रोसिजर आहे, ती आपण नंतर लगेच बघणार आहोत. ही फक्त जीएसटी प्रॅक्टिशनर रजिस्ट्रेशनचं आहे, कारण आपण आता जीएसटीच्या वेबसाईट वरती गेलो आहे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर हे टेम्पररी रजिस्ट्रेशन आहे. याच्यानंतर तुमची एक्झाम कंडक्ट होते. ती कशी होते ते आपण पुढे बघणार आहोत. हे पहिलं तुमचं त्या वेबसाईट वरती टेम्पररी रजिस्ट्रेशन आहे. तुम्ही कॉस्ट अकाउंटंट असेल आणि तुमच्याकडे सीओपी नसेल तरी तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. कॉस्ट अकाउंटंटच्या बेसिसवर सुद्धा तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. विदाउट रजिस्ट्रेशन तुम्ही रिटर्न फाईल करू शकत नाही, ते लिगली अलाउड नाही. तुम्हाला रिटर्न फाईल करण्यासाठी जीएसटी प्रॅक्टिशनर म्हणून रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. मला वाटतं मी आता बरेच लोकांच्या क्वेरीला रिप्लाय दिला आहे. मी आता पुढे जातो. आता हे टेम्पररी रजिस्ट्रेशन झाल्यानंतर पुढे जीएसटी डिपार्टमेंट याची एक्झाम कंडक्ट करतं. याच्या ज्या गाईडलाईन आहे, ह्या गाईडलाईन अशा आहे, त्या आपण इथे मी तुम्हाला आता दाखवतो. तुम्ही एकदा त्या जीएसटी साईट वरती रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला मी जी काही मगाची जी एक वेबसाईट सांगितली होती, नॅशनल अकॅडमी ऑफ कस्टम इनडायरेक्ट टॅक्स आणि नार्कोटिक्स, ही तुम्ही वेबसाईट लिहून घेतलेली आहे. मगाची मी तुम्हाला सांगितली की ही जी काही अकॅडमी आहे त्याची वेबसाईट आहे. आणि जे काही टेम्पररी रजिस्ट्रेशन तुम्ही पूर्ण भारतभर होत असतं जीएसटी प्रॅक्टिशनरसाठी, नंतर ही अकॅडमी एक ऍडव्हर्टाइजमेंट देते आणि एक्झामिनेशन कंडक्ट करते. ही 1 मे 2019 ची जी काही सर्वात लेटेस्ट ऍडव्हर्टाइजमेंट होती, ती ऍडव्हर्टाइजमेंट मी इथे डाउनलोड करून ठेवलेली आहे. ती तुमच्या माहिती करता इथे मी दाखवत आहे. तर अशी ऍडव्हर्टाइजमेंट ही अकॅडमी देते. याच्यामध्ये एक्झामिनेशन फॉर कन्फर्मेशन ऑफ एनरोलमेंट ऑफ जीएसटी प्रॅक्टिशनर, म्हणजे तुम्ही जे टेम्पररी रजिस्ट्रेशन केलं आहे त्याच्यानंतर अशी ऍड आल्यानंतर तुम्हाला तो एक्झाम फॉर्म भरायचा आहे. त्या एक्झाम फॉर्मची फी पण सुद्धा ह्या ऍड मध्ये तुमच्या त्या वेबसाईट वरती दिलेली आहे. नंतर तुम्ही त्या वेबसाईट वरती जाऊन चेक करा. ही ऍड आल्यानंतर तुम्हाला एक्झामचा फॉर्म भरायचा आहे आणि
त्याच्यानंतर ही एक्झाम कंडक्ट करते. ही जी अकॅडमी आहे ही ती एक्झाम कंडक्ट करते आणि त्याचा जो सिलेबस आहे तो सिलेबस असा आहे की हा जीएसटी लॉ अँड प्रोसिजर हा पेपर असतो एक, हा 2 तासाचा पेपर असतो. 2 hours 30 minutes. 2.5 तासामध्ये तुम्हाला 100 प्रश्नांचे मल्टिपल चॉईस क्वेश्चनचे उत्तर द्यायचे आहे. म्हणजे एक क्वेश्चन असतो आणि त्याचे 4 ऑप्शन असतात. त्या 4 पैकी तुम्हाला एकावरती टिक करायची आहे. ही जी एक्झाम आहे ही त्या अकॅडमीने जे अप्रूव्ड सेंटर दिलेले आहे त्या सेंटरवरती ही एक्झाम होते. ते सेंटर त्या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये दिलेले असतात आणि जनरली तुमचा जो डिस्ट्रिक्ट आहे त्या डिस्ट्रिक्ट मध्ये अनेक सेंटर तिथे अवेलेबल असतात. हे कॉम्प्युटर सेंटर असतात आणि ही एक्झाम तुम्हाला ऑनलाईन द्यायची असते. ही कॉम्प्युटरवरती एक्झाम होत असते. तिथे तुम्हाला तो एक्झाम फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला आयडी आणि पासवर्ड आलेला असतो. तो आयडी आणि पासवर्ड टाकून तुम्हाला त्या सेंटरवरती जाऊन ही एक्झाम कॉम्प्युटरवरती द्यायची आहे आणि ते सेंटर जनरली तुमच्या डिस्ट्रिक्टमध्ये अवेलेबल असतात. समजा मी नाशिकमध्ये आहे तर नाशिक मधले जे काही तालुके आहे त्या तालुक्यांसाठी नाशिकमध्ये ती एक्झाम होईल आणि नाशिकमध्ये सुद्धा भरपूर कॉम्प्युटरचे जे सेंटर आहे अप्रूव्ड तिथे ती एक्झाम कंडक्ट केली जाईल. जसे पुण्याच्या तालुक्यांसाठी कंडक्ट होईल, नंतर समजा नागपूर असेल तर नागपूरसाठी होईल. त्या डिस्ट्रिक्टमध्ये जे काही सेंटर अप्रूव्ड आहे तिथे ही एक्झाम होते. जसं मी सांगितलं की ही 2.5 तासाची एक्झाम असते. 100 क्वेश्चन असतात. प्रत्येक क्वेश्चनला 2 मार्क असतात. अशी 100 क्वेश्चनची म्हणजे मॅक्झिमम 200 मार्काची असते आणि याला पास होण्यासाठी 100 मार्क म्हणजे 50% मार्क्स तुम्हाला पडणं गरजेचं आहे आणि तो जो सिलेबस आहे तो सिलेबस इथे त्यांनी दिलेला आहे. याच्यामध्ये सीजीएसटी ऍक्ट आहे, आयजीएसटी ऍक्ट आहे, स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आहे, युनियन टेरिटरी गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आहे, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स कॉम्पन्सेशन टॅक्स ऍक्ट आहे, नंतर रूल्स आहे हे सीजीएसटी रूल, आयजीएसटी रूल, स्टेट रूल्स आणि जे काही वेळोवेळी जीएसटी काउन्सिल सर्क्युलर काढतं त्या सर्क्युलर वरती पण तुम्हाला त्यामध्ये क्वेश्चन येऊ शकतात. हे सर्व मी तुम्हाला सिलेबस नंतर ग्रुपमध्ये टाकणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही हा व्यवस्थित नंतर सिलेबस बघू शकता. तर जे काही तुम्ही टेम्पररी रजिस्ट्रेशन केलं आहे त्याच्यानंतर तुम्हाला ही एक्झाम जी काही ही अकॅडमी कंडक्ट करते ती तुम्हाला द्यायची आहे आणि ती तुम्हाला 50% मार्कांनी पास व्हायची आहे आणि ती पास झाल्यानंतर तुम्हाला तुमचं परमनंट जीएसटी प्रॅक्टिशनर म्हणून रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट येतं. इथे निगेटिव्ह मार्क्स काहीच नाही आणि ही एक्झाम केव्हा कंडक्ट होते तर तुम्हाला ह्या वेबसाईट वरती मधून जाऊन ते बघायचं आहे. ही जी वेबसाईट मी दिलेली आहे ह्या अकॅडमीची, ह्या अकॅडमीवरती एक्झाम कधी आहे ते ही अकॅडमी ऍडव्हर्टाइजमेंट काढत असते आणि तुम्हाला मधून ह्या वेबसाईट वरती जायचं आहे. आणि म्हणून मित्रांनो मी जो काही ग्रुप केलेला आहे ह्या ग्रुपमधून तुम्ही लेफ्ट होऊ नका, कारण मला ही ऍडव्हर्टाइजमेंट कधी येणार आहे याची माहिती असते आणि ही ऍड आल्यानंतर ही जी काय ऍड इथे मी पूर्वीची डाउनलोड केलेली आहे अशी ऍड मी त्या ग्रुपमध्ये मधून टाकत राहील. त्याच्यामुळे जे ग्रुप सोडून गेले ते गेले. तुम्हाला जर त्या ग्रुपचा फायदा होत असेल तर तुम्ही त्या ग्रुपमध्ये लेफ्ट करायचा नाही. मी मधून माझे ब्लॉग टाकत असतो, वेगवेगळी माहिती देत असतो.
जसं आज जे काही मी फ्री वेबिनार घेत आहे, असे वेबिनार घेत असतो. त्याच्यामुळे तो ग्रुप तुम्ही लेफ्ट करायचा नाहीये. तुम्ही त्या ग्रुपमध्ये कायम राहायचं आहे. फायदा तुमचाच आहे. माझा काहीही फायदा नाही त्यात. नंतर आता तुम्हाला बरंच क्लिअर झालं असेल, की जी प्रॅक्टिशनर म्हणून रजिस्ट्रेशन करण्यासाठी काय गरजेचं आहे. पहिलं तुम्हाला त्या वेबसाईटवरती जाऊन रजिस्ट्रेशन टेम्पररी करणं गरजेचं आहे. ते केल्यानंतर तुम्ही ह्या नॅशनल अकॅडमी ऑफ कस्टम अँड इनडायरेक्ट टॅक्सेस ही ज्याची वेबसाईट मी सुरुवातीलाच पहिल्या स्लाइडमध्ये तुम्हाला दिलेली आहे, तिथं जाऊन तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट चेक करणं गरजेचं आहे. ही जी काही ऍडव्हर्टाइजमेंट आहे ही मी तिथूनच डाउनलोड केलेली आहे. तुम्ही पण तिथे जाऊन ती ऍडव्हर्टाइजमेंट डाउनलोड करू शकता. आता ही ती वेबसाईट आहे, ही मी ती ओपन केलेली आहे. ही दिसते सर्वांना? नॅशनल अकॅडमी ऑफ कस्टम इनडायरेक्ट टॅक्सेस अँड नार्कोटिक्स. सर्वांना दिसते? इथे पहिल्याच याच्यामध्ये GSTP आणि CBILR एक्झाम इथे गेल्यानंतर तुम्हाला त्या एक्झामची माहिती किंवा कधी कंडक्ट होते, साईटला काहीतरी प्रॉब्लेम आहे, ते लोड होत नाही. तर तुम्ही इथे ते GSTP म्हटलेलं आहे, GSTP आणि CBLR एक्झाम याच्यामध्ये त्या ऍडचे डिटेल्स अवेलेबल आहे. आणि ह्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही मधून मधून ही वेबसाईट चेक करत जा. इथे त्या एक्झामचे डिटेल्स दिलेले आहे. माझी स्क्रीन दिसते सर्वांना? स्क्रीन दिसते का माझी? तर सुरुवातीला आपण बघितलं की आपल्याला स्टार्ट करण्यासाठी काय पाहिजे, तुमची टॅक्सेशन आणि अकाउंटिंग फर्म.
नंतर मी तुम्हाला हे सांगितलं की अकाउंट रायटिंग करण्यासाठी फक्त अकाउंट रायटिंग करण्यासाठी कुठल्याही रजिस्ट्रेशनची गरज नाही. इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी सुद्धा कुठल्याही रजिस्ट्रेशनची गरज नाही. आणि फक्त तुम्हाला जर इन्कम टॅक्स ऑफिसर समोर अपियर व्हायचं असेल तर तुम्हाला इन्कम टॅक्स प्रॅक्टिशनर म्हणून रजिस्ट्रेशन करायचं आहे. आणि जीएसटी रिटर्न भरण्यासाठी तुम्हाला जीएसटी प्रॅक्टिशनर म्हणून रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. आणि हे रजिस्ट्रेशन कसं करायचं ते आतापर्यंत आपण बघत होतो. आणि मला वाटतं मी पूर्ण पिक्चर तुम्हाला याचं क्लिअर केलेलं आहे. आता राहिला विषय हा इन्कम टॅक्स प्रॅक्टिशनर रजिस्ट्रेशनचा. तर तो काय आहे तो आपण आता बघणार आहोत. इथं मी म्हटलंय हाऊ टू डू इन्कम टॅक्स प्रॅक्टिशनर रजिस्ट्रेशन. तर हे जे रजिस्ट्रेशन आहे हा इन्कम टॅक्सचा फॉर्म 39 आहे. याच्यामध्ये तुम्हाला हे रजिस्ट्रेशनचं ऍप्लिकेशन करायचं आहे. याच्यासाठी तुम्हाला क्वालिफिकेशन आहे मिनिमम कॉमर्स ग्रॅज्युएट. आणि दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट की तुम्हाला सीए कडनं सर्टिफिकेट पाहिजे की तुम्ही त्यांच्या सिनियर शिप खाली तुम्ही इन्कम टॅक्सच्या 2 केसेस हँडल केलेल्या आहे. म्हणजे जो काही सीए इन्कम टॅक्स ऑफिसर समोर अपियर झालेला आहे त्याच्यासोबत तुम्ही त्या केससाठी अपियर झालेला होता. अशा कमीत कमी 2 केसेस तुम्ही त्या इन्कम टॅक्स ऑफिसर समोर अटेंड केलेल्या आहे असं सर्टिफिकेट त्या सीए कडनं तुम्हाला घेणं गरजेचं आहे. तर ह्या 2 कंडिशन याच्यासाठी महत्वाच्या आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की जीएसटी रिटर्न भरण्यासाठी गव्हर्नमेंटनी जीएसटी प्रॅक्टिशनर असणं गरजेचं आहे असं ऍक्ट मध्ये मेन्शन केलेलं आहे. परंतु इन्कम टॅक्स ऍक्ट मध्ये तुम्हाला जीएसटी इन्कम टॅक्स रिटर्न भरायचा आहे तर तुम्हाला इन्कम टॅक्स प्रॅक्टिशनर म्हणून रजिस्ट्रेशन करणं गरजेचं नाही. फक्त रजिस्ट्रेशन तुम्हाला केव्हा गरजेचं आहे तुम्हाला जर ऑफिसर समोर एखाद्या नोटिशीला पर्सनल अपियर व्हायचं आहे तरच तो ऑफिसर विचारतो की तुम्ही इन्कम टॅक्स प्रॅक्टिशनर आहात का. म्हणजे जर तुमच्या क्लायंटला वेगवेगळ्या नोटिसेस आल्या आणि तुम्हाला त्या नोटिसेससाठी तुमच्या क्लायंटच्या वतीने तुमच्या कस्टमरच्या वतीने इन्कम टॅक्स ऑफिसरकडे अपियर व्हायचं आहे तरच हे रजिस्ट्रेशन गरजेचं आहे. इतर वेळेस तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी हे रजिस्ट्रेशन गरजेचं नाही. आता तो फॉर्म 39 काय आहे तो सिंपल फॉर्म आहे. तो आपण आता इथे बघू. हा तो इन्कम टॅक्स प्रॅक्टिशनर रजिस्ट्रेशन फॉर्म आहे. हा दिसतोय सर्वांना. फॉर्म 39 दिसतोय सर्वांना. हा इथं लिहिलेला आहे फॉर्म 39. हा इन्कम टॅक्सचा फॉर्म आहे. फॉर्म ऑफ ऍप्लिकेशन फॉर रजिस्ट्रेशन ॲज ऑथोराइज्ड इन्कम टॅक्स प्रॅक्टिशनर. तर इथे हा फॉर्म सुद्धा तुम्हाला चीफ कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स तुमच्या ज्या डिस्ट्रिक्टचा चीफ कमिशनर किंवा कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स आहे त्याच्याकडे हे फिजिकल ऍप्लिकेशन तुम्हाला करायचं आहे. हा फॉर्म नंतर मी तुम्हाला ग्रुपवरती टाकतो. या फॉर्मचं फिजिकल ऍप्लिकेशन तुमच्या डिस्ट्रिक्टचा जो चीफ कमिशनर किंवा कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स आहे त्याच्याकडे करायचं आहे. मित्रांनो प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स असतो, चीफ कमिशनर असतो.
त्याचं ऑफिस असतं ते तुम्ही तुमच्या डिस्ट्रिक्टमध्ये कुठं आहे त्याचा शोध घ्या आणि तिथे हे तुम्हाला ऍप्लिकेशन द्यायचं आहे. हे ऍप्लिकेशन सिंपल आहे. इथे तुमचं नाव आहे, फादरचं नाव आहे, ऍड्रेस आहे तुमचा, नंतर रेसिडेन्शियल ऍड्रेस आहे, तुमचा प्रोफेशनल ऍड्रेस आहे. सुरुवातीला तुमचा घरचा ऍड्रेस जरी असला तरी हा तिन्ही ठिकाणी तुमचा घरचा ऍड्रेस टाकायचा आहे. प्रिन्सिपल प्लेस ऑफ बिझनेस पण तुमची तीच टाकायची आहे. नंतर जसं मी तुम्हाला सांगितलं की दोन दोन केसेस तुम्हाला अपियर झालेल्या दाखवायच्या आहे आणि तसं सर्टिफिकेट या फॉर्म सोबत तुम्हाला सीए कडनं जोडायचं आहे. इथं ज्या क्लायंटची तुम्ही केस तुमच्या सीए बरोबर अपियर केलेली आहे त्याचं नाव येतं, असेसमेंट इयर येतं आणि कुठल्या ऑफिसरकडे ती केस तुम्ही हँडल केलेली आहे त्याचं नाव असतं. अशा दोन केसेस तुम्हाला इथे टाकायच्या आहे आणि I certified that I have been practicing as authorized tax practitioner. म्हणजे तुम्ही इन्कम टॅक्स मध्ये कधीपासून काम करत आहात ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. इथे तुमची सही असते, 2 सह्या. इथे तुमचं नाव टाकायचं आहे, डेट टाकायची आहे. हा सर्व सिंपल फॉर्म आहे. हा फॉर्म प्रिंट काढून तुम्हाला त्याच्यावरती माहिती भरून हा तुमच्या डिस्ट्रिक्टचा जो काही कमिशनर असेल त्या कमिशनर ऑफिसमध्ये तुम्हाला हे इनवर्ड करायचं आहे. याच्यासोबत तुमचा पॅन कार्ड, तुमचं आधार कार्ड, तुमचे एज्युकेशनल क्वालिफिकेशन, जसं मी सांगितलं की कमीत कमी बीकॉम पाहिजे आणि ह्या 2 केसेस तुम्ही अटेंड केलेल्या आहे तुमच्या सिनियर सीए सोबत, ज्युनियर म्हणून तुम्ही अटेंड केले आहे. त्या सीएचं सर्टिफिकेट तुम्हाला याच्यासोबत जोडायचं आहे आणि हे जोडल्यानंतर तुम्हाला तो कमिशनर रिटर्नमध्ये एक हिअरिंग घेतो आणि ते हिअरिंग झाल्यानंतर तुम्हाला ते सर्टिफिकेट दिलं जातं. त्या हिअरिंगमध्ये तुम्ही ज्या काही ह्या 2 केसेस केल्या आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती विचारली जाते. फार काही जास्त माहिती इथे विचारली जात नाही आणि ती माहिती दिल्यानंतर तुम्हाला त्याचं रजिस्ट्रेशन त्याच ऑफिसकडनं मिळतं ज्या डिस्ट्रिक्टमध्ये तुम्ही ते ऍप्लिकेशन केलं आहे ते. एकदा ऍप्लिकेशन मिळाल्यानंतर तुम्हाला इंडियामध्ये इन्कम टॅक्स कुठल्याही इन्कम टॅक्स ऑफिसर समोर ॲज अ ऑथोराइज्ड प्रॅक्टिशनर म्हणून तुम्हाला हा फॉर्म तुम्ही इन्कम टॅक्सच्या वेबसाईटवरनं डाउनलोड करू शकता. तुम्हाला हा फॉर्म मी रेडीमेड ग्रुपमध्ये पीडीएफ फाईल टाकणार आहे, त्याच्यामुळे त्याचं टेन्शन तुम्ही घेऊ नका. हा फॉर्म मी ग्रुपमध्ये टाकणार आहे. तर अशा पद्धतीने हे इन्कम टॅक्स प्रॅक्टिशनर म्हणून रजिस्ट्रेशनची प्रोसिजर आहे. तर मित्रांनो, मी आज इथे तुम्हाला 2 जे काही रजिस्ट्रेशन आहे, जीएसटी प्रॅक्टिशनर आणि इन्कम टॅक्स प्रॅक्टिशनरचं रजिस्ट्रेशन कसं करायचं हे तुम्हाला मी इथे डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही नंतर जीएसटीच्या वेबसाईटवरती जाऊन जी काय मी प्रोसिजर सांगितली आहे ती करायची आहे. नंतर त्या अकॅडमीची जी वेबसाईट मी सांगितली आहे तिथे जाऊन तुम्हाला एक्झाम बद्दल एक्झामची ऍड कधी येते ते तुम्हाला मधून मधून चेक करायचं आहे किंवा मला माहिती असतं ती ऍड कधी येते कारण मी ती वेबसाईट चेक करत असतो. तर मी सुद्धा त्या ग्रुपमध्ये जो काही आपले ग्रुप आहे त्याच्यामध्ये मी ती ऍड जेव्हा ऍड येईल तेव्हा मी ती त्या ग्रुपवरती ऍड टाकेल. तर हे 2-3 विषय आपण डिस्कस केले की सुरुवातीला प्रॅक्टिस करण्यासाठी काय लागतं ते आपण डिस्कस केलं.
जीएसटी प्रॅक्टिशनरचं रजिस्ट्रेशन कसं करायचं ते डिस्कस केलं. इन्कम टॅक्स प्रॅक्टिशनरचं रजिस्ट्रेशन कसं करायचं ते जे डिस्कस केलं. नंतर मित्रांनो, तुम्ही बीकॉम एमकॉम आहात, परंतु तुम्हाला क्लायंट कसे मिळवायचे आणि प्रॅक्टिस सुरू कशी करायची. तर सुरुवातीला तुम्ही अगदी छोट्या कामापासून सुरुवात करा. एक अकाउंट रायटिंग घ्या, एक क्लायंट मिळवा, त्याला तुम्ही तुमचा 100% रिझल्ट द्या. सुरुवात नेहमी छोट्यापासून स्टार्ट करा. एक क्लायंट स्टार्ट करा आणि तुम्ही त्यांना सर्व्हिस द्यायला सुरू करा. सुरुवातीला तुम्ही फ्री सर्व्हिस दिली तरी चालेल किंवा तुम्हाला पहिल्या 1-2 कामामध्ये पैसे मिळाले नाही तरी चालतील, परंतु तुमचं काम सुरू होणं महत्वाचं आहे. तुम्हाला 1-2 क्लायंट मिळाल्यानंतर ते क्लायंट तुम्हाला बाकीच्या क्लायंटचे कस्टमरचे रेफरन्स देतील. त्याच्यामध्ये तुम्ही त्यांना 100% रिझल्ट द्या आणि जसं मी फ्री वेबिनारमध्ये तुम्हाला पैसे मिळवण्याच्या 3 स्टेप सांगितलेल्या आहे. त्या 3 स्टेपमध्ये तिसऱ्या स्टेपमध्ये मी जेव्हा तुम्हाला सांगितलं होतं, की तुमच्या सर्व्हिसमुळे व्हॅल्यू ॲडिशन झालं पाहिजे आणि दुसरं म्हणजे पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला पाहिजे आणि तिसरं म्हणजे ऑल्वेज गिव्ह ओव्हर डिलिव्हरी. ओव्हर डिलिव्हरी म्हणजे तुम्हाला ज्या कामाचा मोबदला मिळतो त्याच्यापेक्षा नेहमी जास्त तुम्ही लोकांना द्यायचं आहे. त्याला ओव्हर डिलिव्हरी असं म्हणतात. नंतर तुमच्या ज्या कमिटमेंट आहे, एखाद्याला जर तुम्ही सांगितलं की सर मी तुमचं अकाउंट रायटिंग दर महिन्याला करून देईल किंवा क्वार्टरली करून देईल, तुम्हाला वेळेवर सर्व्हिस देईल, तर ह्या कमिटमेंट तुम्हाला पाळायच्या आहे. सुरुवातीला लोकांच्या कस्टमरच्या कमिटमेंट पाळणं खूप महत्वाचं आहे. त्यांचे फोन कॉल वेळेवर अटेंड करणे, त्यांना वेळोवेळी जीएसटी बद्दल, इन्कम टॅक्स बद्दल, अकाउंट रायटिंग बद्दल नेहमी अपडेट देणं गरजेचं आहे. तर सुरुवातीला तुम्हाला ही मेहनत घ्यायची आहे आणि सर्वात महत्वाचं की हे लक्षात ठेवा की स्वतःची प्रॅक्टिस करणे हा काही 2020 मॅच नाही. ही टेस्ट मॅच आहे. त्याच्यामुळं ऑलवेज तुम्ही लॉंग टर्म विचार करा की लगेच आज प्रॅक्टिस केली आणि आज तुम्हाला पैसे मिळतील असं नाही. तुम्हाला सुरुवातीला लोकांना फ्री सर्व्हिस द्या किंवा कमी पैशात सर्व्हिस द्या आणि एकदा का तुमचा क्लायंट बेस, कस्टमर बेस वाढत गेला की आणि तुमचं नॉलेज आणि तुमची एक्सपर्टी वाढत गेली, तर तुम्हाला हळूहळू तुमचा बेस पण वाढत जाईल. तर सुरुवातीला तुम्हाला ही काळजी घ्यायची आहे. मित्रांनो, तुम्ही ज्या सिटीमध्ये आहे, तुम्ही ज्या डिस्ट्रिक्टमध्ये आहे, त्या डिस्ट्रिक्टमध्ये जे काही सीए आहे त्यांच्याकडे जाऊन तुम्ही अकाउंट रायटिंगचे काम मागू शकता. कारण सीएला सुद्धा एखाद्या अकाउंटंटची चांगली गरज आहे. कारण जीएसटी मध्ये तुम्हाला आता मंथली अकाउंट रायटिंग करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे जे काही इंडस्ट्रियलिस्ट असतात, जे काही बिझनेसमन असतात, ते सीएला सांगतात की सर कोणी जर चांगला अकाउंटंट असेल तर आम्हाला द्या. कारण आमच्याकडे पण भरपूर इन्क्वायरी येते की आम्हाला अकाउंट करणारा चांगला माणूस असेल तर द्या. तर तुमच्या सिटीमध्ये जे सीए आहे, तुमच्या डिस्ट्रिक्टच्या लोकेशनला जे सीए आहे, त्यांना जाऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करणं गरजेचं आहे. आणि जसं ज्यांनी माझं फ्री वेबिनार पहिलं बघितलं असेल, पैसे मिळवण्याच्या 3 स्टेप, त्याच्यामध्ये तुम्हाला स्वतःला सेल करायचं आहे, मार्केटिंग करायचं आहे. तुम्ही घरात बसले तर तुमच्याकडे कोणीही काम घेऊन येणार नाही. तुम्हाला घराच्या बाहेर पडून तुम्हाला लोकांकडे, सीएनकडे जाऊन सुरुवातीला रेफरन्स मागायचे आहे. नंतर तुमचं नेटवर्किंग करायचं आहे लोकांसोबत. जास्तीत जास्त लोकांसोबत तुम्ही स्वतःचं मार्केटिंग करायचं आहे.
नंतर जे काही तुमच्या सिटीमध्ये ट्रस्ट आहे, मंडळ आहे, सोसायटीच्या रजिस्ट्रेशन आहे, त्यांचं अकाउंट रायटिंग करणं, की ज्या चॅरिटी कमिशनरकडे रजिस्टर आहे त्यांना दरवर्षी ऑडिट रिपोर्ट धर्मदाय आयुक्तांकडे सबमिट करणं गरजेचं आहे. आणि ऑडिट रिपोर्ट म्हणजे त्यांचं अकाउंट रायटिंग करणं आलं. आपण सर्व लोक जे काही सोशल आहोत, आपल्याकडे खूप मंडळ आहे. गल्लीमध्ये गणपती मंडळ आहे, बाकीचे मंडळ आहे, साई भंडारा मंडळ आहे. या सर्वांचं रजिस्ट्रेशन चॅरिटी कमिशनरकडे केलेलं असतं. यांचं अकाउंट रायटिंग करणं गरजेचं आहे. फक्त तुम्ही ह्या लोकांशी जाऊन, ज्या मंडळात तुम्ही आहे, त्यांना जाऊन सांगणं, की तुमचं अकाउंट रायटिंग करणं गरजेचं आहे आणि त्याच्या थ्रू सुद्धा तुम्ही सुरुवातीचे क्लायंट मिळवू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं, तुमचा जो सोशल मीडिया आहे, Facebook, WhatsApp, तुमचं Instagram याच्या थ्रू तुमचं स्वतःचं मार्केटिंग करा. याचे त्याचे मेसेज फॉरवर्ड करण्यापेक्षा, कुठलेही पॉलिटिकल मेसेज फॉरवर्ड करण्यापेक्षा, कुठलेही जोक टाकण्यापेक्षा तुम्ही कशामध्ये एक्सपर्ट आहात ते तुम्ही लोकांसमोर जाऊन तुमच्या सोशल मीडियावरनं नेहमी सांगितलं पाहिजे. तुम्ही नेहमी तुमच्या सोशल मीडियावरती, तुमच्या Facebookवरती, तुमच्या WhatsAppवरती तुम्ही ज्या गोष्टीमध्ये एक्सपर्ट आहात, म्हणजे अकाउंट रायटिंग असेल, जी असेल, इन्कम टॅक्स असेल, याच्यावरती तुम्ही ब्लॉग लिहिणं सुरू करा. जेव्हा तुम्ही ब्लॉग लिहायला सुरुवात करता, तेव्हा तुम्हालाच कळतं की आपल्याला किती नॉलेज आहे आणि तुम्हाला वाटतं की आपल्याला खूप कमी नॉलेज आहे आणि मग तुम्ही त्याचं नॉलेज घ्यायला सुरुवात करता. त्याचे बुक्स वाचायला सुरुवात करता. त्याच्याकडनं माहिती घ्यायला सुरुवात करता. तर तुम्हाला नेहमी स्वतःला जे काही माहीत आहे, लोकांना सांगा. म्हणजे तुमचं स्वतःचं मार्केटिंग त्याच्यामध्ये होतं. म्हणून तुमचा जो सोशल मीडिया आहे, तो सोशल मीडिया तुम्ही तुमच्या मार्केटिंगसाठी, ब्रँडिंगसाठी वापरणं गरजेचं आहे. तर सुरुवातीला ह्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. नंतर सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, जे काही आपण हे ग्रुप तयार केलेला आहे, की जो माझा कोर्स आहे, त्या कोर्ससाठी हे ग्रुप आपण तयार केलेले आहे. आणि तुम्हाला जर मास्टरी मिळवायची असेल, तर अजून मी तुम्हाला सजेस्ट करतो, की हा जो माझा कोर्स आहे, तो तुम्ही जॉइन करा. याच्यामध्ये मी भरपूर प्रॅक्टिकल नॉलेज शेअर करत आहे. हा कोर्स फक्त हप्त्यातनं 2 दिवस असतो. बुधवार आणि रविवारी. बुधवारी 2 तास संध्याकाळी आणि रविवारी 2 तास संध्याकाळी. याच्यामध्ये मी सर्व प्रॅक्टिकल नॉलेज शेअर करत आहे. याच्यामध्ये इन्कम टॅक्सचे रिटर्न वेबसाईटवरती जाऊन कसे भरायचे, जी रिटर्न वेबसाईटवरती कसे भरायचे, हे सर्व मी त्या कोर्समध्ये सांगत आहे. तर तुम्हाला एक्सपर्टी मिळवायची असेल, तर तुम्ही हा कोर्स जॉइन करणं गरजेचं आहे. आणि याचे रेकॉर्डिंग पण मी जे काही पेड मेंबर आहे, त्यांना अवेलेबल करून देतो, की जे रेकॉर्डिंग ते त्यांना आयुष्यभर तुमच्या प्रॅक्टिससाठी कामाला येतील. आणि हा माझा ज्यांना कोर्स जॉइन करायचा आहे, हा माझा WhatsApp नंबर आहे. तर तुम्ही मला WhatsAppवरती पर्सनली कॉन्टॅक्ट करू शकता. मित्रांनो, हे 1 तासाचं वेबिनार होतं. गेल्या 1 तासापासून मी तुम्हाला भरपूर माहिती शेअर केलेली आहे. आता तुम्हाला जर काही क्वेश्चन असतील, तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये टाका. मला विचारा जर तुम्हाला काही अडचण असेल तर. जी रजिस्ट्रेशनची जी काही एक्झामची फी आहे, ती एक्झाम फी भरल्यानंतर तुम्हाला जी प्रॅक्टिशनरचं रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला त्याची काहीही फी नाही नंतर. एक्झामची फी साधारणतः ₹500 असते.
IT प्रॅक्टिशनर रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला 2 केसेसचं जे CAचं सर्टिफिकेट आहे ते त्याच्याकडनं घेणं गरजेचं आहे. आणि मित्रांनो लक्षात घ्या, सर्वात महत्वाचं, कुठलाही CA तुम्हाला गेले आणि ते सर्टिफिकेट दिलं असं होणार नाही. तुम्हाला त्याच्याबरोबर जाऊन केस करणं गरजेचं आहे. 2 केसेस हँडल करणं गरजेचं आहे आणि ते 2 केसेस हँडल केल्यानंतरच तुम्हाला त्याचं नॉलेज तिथं येईल. कारण केस कशी चालते हे तुम्हाला प्रॅक्टिकली समजून घेणं गरजेचं आहे. GDCA पण करू शकतो, कारण GDCA ला पण BCom डिग्री आवश्यक आहे. तुम्ही BCom डिग्री मिनिमम याच्यासाठी कंपल्सरी आहे. कॉमर्सची BCom डिग्री मिनिमम या सर्वांसाठी आवश्यक आहे. BCom ॲपियर असेल तर फक्त सुरुवातीला तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता, परंतु एक्झामसाठी तुम्हाला BCom सर्टिफिकेट आवश्यक आहे. इन्कम टॅक्स रिटर्न वरती स्टॅम्प देण्यासाठी तुम्हाला इन्कम टॅक्स रजिस्ट्रेशन आवश्यक आहे. जे काही मी तुम्हाला सांगितलं त्याच्याशिवाय तुम्ही बॅलन्स शीट वरती रिटर्न वरती स्टॅम्प मारू शकत नाही. तुम्हाला इन्कम टॅक्स प्रॅक्टिशनर म्हणून रजिस्ट्रेशन आवश्यक आहे, कारण तो रजिस्ट्रेशन नंबर तुमच्या रबर स्टॅम्प वरती टाकावा लागतो. हे स्टडी मटेरियल पण तुम्हाला GSTचं मिळेल वेबसाईट वरती. मित्रांनो आणखी पण काही जर क्वेश्चन तुम्हाला असतील तर तुम्ही माझ्या पर्सनल व्हॉट्सअपला ते टाकू शकता. माझा व्हॉट्सअप नंबर मी इथे दिलेला आहे त्याच्यावरती, आणि तुम्ही ज्या ग्रुपमध्ये आहे त्या ग्रुपचा मी ऍडमिन पण आहे, त्याच्यामुळे तिथे पण माझा व्हॉट्सअप नंबर आहे. काही आणखी माहिती जर तुम्हाला हवी असेल तर मला तुम्ही पर्सनल वरती टाका, मी तुम्हाला ती टाकेल. तर इथे आपण थांबत आहोत. धन्यवाद मित्रांनो, तुम्ही मला तुमचा सर्वात महत्वाचा वेळ दिला 1 तासाचा, आणि माझ्याकडनं तुम्हाला जी काही माहिती मला होती ती शेअर करण्याचा जो चान्स दिला त्याबद्दल मी तुमचे सर्वांचे आभारी आहेत. धन्यवाद. मी इथे थांबत आहे.